गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड त्यामध्ये बघितलं आपण त्याचे डेफिनेशन, त्यानंतर त्याचं आपण बघितलं नॉमेनक्लेचर अँड नंबरिंग. जे पण तुमचे हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये जे पण वन कंटिन्यू हेट्रो ॲटम आहे त्याचे आपण नॉमेनक्लेचर बघितलं. त्यामध्ये 6 मेंबर रिंग बघितली. फॉर एक्झाम्पल तुमचं पायरिडिन, बेन्झिन, याचं आपण काय बघितलं, त्याची सिम्पल नंबरिंग अँड नंबरिंग बघितली आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये बघितलं आपण 5 मेंबर रिंग, त्याची नॉमेनक्लेचर बघितलं. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमचं पायरॉल, इमिडाझॉल. सो टुडे स्टार्ट न्यू टॉपिक. त्यामध्ये आपण बघूया जे पण तुमचे ड्रग्स आहे त्याचं नॉमेनक्लेचर, त्याचं केमिकल नेम कसं आयडेंटिफाय करतं, त्याला आपण कसं केमिकल नेम देतो ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघूया आपण फर्स्ट पॉईंट, चॉईस पॅरेंट स्केलेटल स्ट्रक्चर अँड नंबर अकॉर्डिंग टू द रूल. ज्या पण ड्रगचे आपण त्याला केमिकल नेम देणार आहोत त्या अगोदर त्याचं पॅरेंटल स्केलेटल स्ट्रक्चर जे पण आहे ते चॉईस करायचं. फॉर एक्झाम्पल तुमचं स्ट्रक्चर आहे ॲसिडाझोल अमाइड, त्याचं पॅरेंट स्ट्रक्चर कोणतं आहे तुमचं 1,3,4 थायोडायझॉल. हे काय तुमचं, हे तुमची काय पॅरेंट स्ट्रक्चर. तुमचं पॅरेंट स्ट्रक्चर म्हणजे काय, असं स्ट्रक्चर आहे की ज्याला अदर सबस्टन्स बाइंड असतं, त्याला आपण काय म्हणतो तुमचं पॅरेंट स्ट्रक्चर. चॉईस पॅरेंट स्केलेटल स्ट्रक्चर अँड नंबरिंग अकॉर्डिंग टू रूल. ज्यावेळेस आपण त्याची पॅरेंट स्केलेटल स्ट्रक्चर चॉईस करतो मग त्याला आपण आपल्या रूलनुसार आपण त्याला नंबरिंग देतो. सेकंड, इफ द सबस्टिट्यूंट आर कॉम्प्लिकेटेड देन सेपरेट नंबरिंग शूड बी गिवन टू देम. ज्यावेळेस तुमच्या ड्रगमधलं स्ट्रक्चर कसं असतं, कॉम्प्लिकेटेड असतं, त्याला सबस्टिट्यूंट कसं असतं त्याचे कॉम्प्लिकेटेड असतात, त्यावेळेस आपण त्याला काय करतो सेपरेट करतो. सेपरेट देऊन त्याला आपण काय देतो नंबरिंग देतो. नेक्स्ट, द कार्बन ऑफ सबस्टिट्यूंट विच इज अटॅच टू पॅरेंट स्ट्रक्चर शूड बी गिवन नंबर 1. जे पण तुमचं कार्बन ॲटम आहे, ज्या पण तुमच्या कार्बन ॲटमला सबस्टिट्यूंट अटॅच असतात त्याला आपण फर्स्ट नंबर देतो. थर्ड पॉईंट, फर्स्ट राईट द नेम ऑफ सबस्टिट्यूंट प्रिफिक्स विथ नंबर इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ज्यावेळेस आपण त्याला नंबरिंग देतो, नंबरिंग दिल्यानंतर फर्स्ट आपण काय करतो जे पण सबस्टिट्यूट आहे आपण त्याचं नेम देतो, त्यानंतर प्रिफिक्स विथ नंबर, प्रिफिक्स त्यानंतर त्याचे नंबरिंग देतो त्याला इन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपण त्याला नंबरिंग देतो. अँड फोर्थ, फायनली राईट नेम ऑफ पॅरेंट स्केलेटल स्ट्रक्चर. जे आपण फर्स्टला आपण जे पॅरेंट स्ट्रक्चर्स चॉईस केलं आपण त्याला काय देतो केमिकल नेम देतो. नेक्स्ट, if nitrogen atom of parent structure is substitute then the name is written as. जे पण तुमचं पॅरेंट स्ट्रक्चर आहे त्यामध्ये नायट्रोजन ॲटम जर तुमचा 1 प्रेझेंट असेल किंवा 2 प्रेझेंट असेल त्याचं कसं नेम दिलं तर आपण त्याच्यामध्ये बघूया. फर्स्ट, एन इन ब्रॅकेट सबस्टिट्यूट इफ ओनली 1 सबस्टिट्यूट. जर तुमच्या रिंगमध्ये हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये जर 1 नायट्रोजन असेल सबस्टिट्यूट तर आपण त्याला एन डॅश म्हणून असं केमिकल नेम देतो. त्यानंतर नेक्स्ट, जर 2 सेम सबस्टिट्यूट आर प्रेझेंट, जर 2 सबस्टिट्यूट प्रेझेंट असेल तुमच्या रिंगमध्ये त्याला आपण कसं येतो एन डॅश एन. अँड थर्ड, एन सबस्टिट्यूट डॅश एन सबस्टिट्यूट म्हणजे काय तर तुमचं 2 डिफरंट सबस्टिट्यूट आर अटॅच टू एन ॲटम. एन सबस्टिट्यूट डॅश एन सबस्टिट्यूट म्हणजे काय, ज्यावेळेस तुमच्या हेट्रोसायक्लिक रिंगमध्ये 2 सबस्टिट्यूट अटॅच एन ॲटम म्हणजे नायट्रोजन ॲटमला तुमचं काय असेल 2 डिफरंट सबस्टिट्यूट अटॅच असेल त्याला आपण काय म्हणतो एन डॅश एन. त्यामध्ये एक्झाम्पल बघूया आपण ड्रग्सचं. ॲसिटाझोल अमाइड. ॲसिटाझोल अमाइडचं आपण काय करणार आहे म्हणजे फर्स्ट पॅरेंट चेन स्ट्रक्चर आपण काय करणार आहे आयडेंटिफाय करणार आहे. त्यामध्ये कोणची पॅरेंट चेन आहे तर 1,3,4 थायोडायझोल. हे काय तुमची पॅरेंट स्ट्रक्चर आहे. ॲट 1,3,4 थायोडायझोल मीन्स ॲट 1 पोझिशनला तुमचं काय आहे थायामध्ये तुमचं काय आहे सल्फर कंटेनिंग हेट्रो ॲटम. 1 पोझिशनला तुमचं सल्फर ॲटम मीन्स थाया. डायोझोल, डाया मीन्स 2, अझोल मीन्स तुमचा कोणता हेट्रो ॲटम नायट्रोजन हेट्रो ॲटम. डायाझोल मीन्स तुमचं 2 नायट्रोजन ॲटम प्रेझेंट.
in this cyclic structure. 1,3,4 thiazole is choice as a parent structure. आपण फर्स्ट काय केलं, आपण त्याची पॅरेंट चेन स्ट्रक्चर सिलेक्ट केली. सेकंड, ॲट कार्बन 2,4 acetamide group and at 5 carbon sulfonamide group is present. ही तुमची आपण फर्स्ट काय केलं, आपण त्याची पॅरेंट स्ट्रक्चर डिसाईड केलं. त्यामध्ये कोणतं पॅरेंट स्ट्रक्चर तुमचं 1,3,4 thiazole. ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय ॲट कार्बन 2 अँड ॲट कार्बन 5 ह्या दोन कार्बनला काय तुमचे अनदर सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे. त्यामध्ये ॲट कार्बन 2 म्हणजे टू नंबरला काय तुमचं स्ट्रक्चरमधल्या 2 नंबरला काय तुमचं NHCOCH3 म्हणजे तुमचा कोणता ग्रुप आहे, तुमचा ॲसिटामाइड. ॲट सेकंड पोझिशनला काय तुमचं कोणतं सबस्टिट्यूट अटॅच तुमचं 4 ॲसिटामाइड. आणि ॲट कार्बन 5 पोझिशनला तुमचं कोणचा फंक्शनल ग्रुप अटॅच तुमचा सल्फोमाइल ग्रुप इज प्रेझेंट. सल्फोमाइलमध्ये तुमचा कोणता HNO2 हा तुमचा सल्फोमाइल ग्रुप. नेक्स्ट, द सबस्टिट्यूट आर सिम्पल. ही कॉम्प्लिकेटेड सबस्टिट्यूट असल्यामुळे आपण त्याला सेपरेट नंबरिंग देत नाही. मग त्याचं केमिकल नेम काय होईल तुमचं 2-acetamide 2-acetamido 5-sulfonamide 1,3,4 thiazole. 2-acetamide मीन्स ॲट कार्बन नंबर 2 पोझिशनला तुमचा कोणता फंक्शनल ग्रुप अटायचे ॲसिटामाइड. अँड नेक्स्ट डॅश 5-sulfonamide मीन्स ॲट कार्बन 5 पोझिशनला काय तुमचा सल्फोनिल फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूट आहे. 1,3,4 thiazole 1,3,4 तुमचं हे काय तुमची पॅरेंट स्ट्रक्चर, हे तुमचं झालं केमिकल नेम. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया ड्रग. त्यामध्ये क्लोरोप्रोमॅझिन त्याचं नॉमेनक्लेचर बघूया आपण नंबरिंग. फर्स्ट, फिनोथायझिन इज अ चॉईस ऑफ अ पॅरेंट न्यूक्लियस. ज्यावेळेस याच्यामध्ये कोणतं पॅरेंट स्ट्रक्चर तुमचं त्यामध्ये फिनोथायझिन. फिनो मीन्स तुमचं इट्स ॲट ॲज अ फिनाईल रे. थाया मीन्स तुमचं सल्फर कंटेनिंग हेट्रोॲटम. आझा मीन्स तुमचं नायट्रोजन. म्हणजे अशी रिंग ज्यामध्ये तुमचं सल्फर अँड नायट्रोजन हेट्रोॲटम प्रेझेंट बाइंड टू फिनाईल रिंग. हे तुमचं झालं पॅरेंट न्यूक्लियस. अँड सेकंड, ॲट कार्बन 2 क्लोरो ग्रुप. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये ॲट कार्बन नंबर 2ला काय तुमचा क्लोराईड सबस्टिट्यूट आहे. अँड लास्ट 3, ॲट 10 पोझिशन देअर इज कॉम्प्लिकेटेड सबस्टंट. त्यानंतर ॲट 10 पोझिशनला तुमचं काय कॉम्प्लिकेटेड सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे. ज्यावेळेस तुमच्या स्ट्रक्चरमध्ये कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असेल त्यावेळेस आपण त्याला काय देतो नंबरिंग देतो, ज्यामुळे आपल्याला काय होईल आयडेंटिफाय करायला इझी जाईल. Therefore, the carbon atom attached to N of phenothiazine is number 1. ह्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं आपण नायट्रोजन ॲटमला काय तुमचं फिनोथायझिन रिंग बाइंड आहे, त्यामुळे त्याला आपण नंबरिंग दिली 1. द केमिकल नेम ऑफ सबस्टिट्यूट इज, जे पण कॉम्प्लिकेटेड सबस्टिट्यूट आहे त्याला आपण नंबरिंग दिली 1, 2, 3. त्याचं नेम कसं होईल 3-डायमिथाइल अमायनो प्रोपाइल. 3-डायमिथाइल मीन्स तुमचं 2 मिथाइल ग्रुप 2 CH3 ग्रुप अटॅच टू 1 नायट्रोजन ॲटम. अँड प्रोपाइल मीन्स तुमचे 4 कार्बन कंटेनिंग स्ट्रक्चर. इथं 1, 2, 3 मीन्स तुमचं मिथेल इथेन प्रोपेन. हे झालं तुमचं प्रोफाईल. 3-डायमिथाइल अमायनो प्रोपाइल विच इज राईट इन ब्रॅकेट. जे पण तुमचं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरचं नेम आहे ते आपण कशामध्ये लिहितो ब्रॅकेटमध्ये लिहितो. मग त्याचं केमिकल नेम काय होईल तुमचं 2-chloro-10 आणि ब्रॅकेटमध्ये जे पण कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपण ते कशामध्ये लिहितो ब्रॅकेटमध्ये लिहितो. इन ब्रॅकेट 3-डायमिथाइल अमायनो प्रोपाइल फिनोथायोझिन. हे झालं तुमचं या स्ट्रक्चरचं केमिकल नेम.
टू क्लोरो मीन्स ॲट टू पोझिशनला काय आहे तुमचा क्लोरीन हेट्रोॲटम, त्याला नंबरिंग द्यायची क्लोरीन. टू क्लोरो त्यानंतर कॉमा देऊन 10 म्हणजे काय तुमच्या 10 पोझिशनला काय तुमचं अनदर कॉम्प्लेक्टेड स्ट्रक्चर बाइंड होतं. त्याचं आपण नंबरिंग काय दिली त्याला 1 2 3 म्हणजे तुमचं 3 डायमिथाईल अमायनो प्रोफाईल. 3 डायमिथाईल मीन्स तुमच्या ह्या सबस्टिट्युएंट सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये ॲट अ थर्ड पोझिशनला तुमच्या अमायनो ग्रुप मीन्स तुमचा नायट्रोजन ग्रुप त्याला बाइंड काय 2 मिथाईल म्हणजे 2 CH ग्रुप बाइंड. त्यामुळे त्याचं केमिकल नेम काय तुमचं 3 डायमिथाईल अमायनो प्रोफाईल आणि ब्रॅकेट तुमचं बेसिक स्ट्रक्चर ते कोणचं आहे फिनोथायझिन. हे झालं तुमचं केमिकल नेम 2 क्लोरो 10 इन ब्रॅकेट 3 डायमिथाईल अमायनो प्रोफाईल ब्रॅकेट कंप्लेट कॉमा फिनोथायझिन. त्यानंतर नेक्स्ट ड्रग बघूया आपण थर्ड क्लोरोफिनरअमाइन. त्यामध्ये बघूया आपण द केमिकल नेम ऑफ द कंपाऊंड कॅन बी गिवन इन 2 अवे. 2 टाईपमध्ये बघूया आपण. त्यामध्ये फर्स्ट कन्सिडरिंग प्रोपाइलअमाइन ॲज अ पॅरेंट स्ट्रक्चर. आपण जे पण हे स्ट्रक्चर तुमच्यासमोर त्यामध्ये एक पॅरेंट स्ट्रक्चर त्यामध्ये कोणतं तुमचं प्रोपाइलअमाइन मीन्स तुमचं प्रोपाइल मीन्स तुमचं 3 कार्बन कंटेनिंग चेन स्ट्रक्चर. अमाइन मीन्स तुमचं नायट्रोजन कंटेनिंग स्ट्रक्चर त्यामध्ये नायट्रोजन ॲटम प्रेझेंट असतो. त्याचं बघूया आपण कसं केमिकल नेम आहे. फर्स्ट 2 मिथाईल ग्रुप आर प्रेझेंट ॲट एन ॲटम ऑफ पॅरेंट स्ट्रक्चर. जे पण आपलं पॅरेंट स्ट्रक्चर कोणतं प्रोपाइलअमाइन त्यामध्ये काय तुमचं 2 मिथाईल ग्रुप आर प्रेझेंट इन नायट्रोजन ॲटम. जे पण तुमचं नायट्रोजन ॲटम त्याला 2 मिथाईल ग्रुप बाइंड आहे. त्यामुळे त्याचं नाव कसं होईल NN डायमिथाईल ग्रुप. NN मीन्स तुमच्या नायट्रोजन ॲटमला तुमचे काय 2 मिथाईल ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे त्याचं नेम कसं केमिकल नेम काय त्याचं NN डायमिथाईल. नेक्स्ट ॲट अ कार्बन 3ला काय देर आर 2 कॉम्प्लेक्टेड सबस्टन्स. या स्ट्रक्चरमध्ये बघितलं ॲट अ कार्बन 3 पोझिशनला तुमची 2 रिंग स्ट्रक्चर सबस्टन्ट आहे. इट इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड. मग त्याला आपण सेपरेट नंबरिंग देतो ॲज पर नॉमेनक्लेचर IPC नॉमेनक्लेचरनुसार. देअरफॉर दे शुड बी गिवन सेपरेट नंबरिंग. बरोबर त्याला आपण सेपरेट नंबरिंग देणार कारण की आपल्याला आयडेंटिफाय करायचं आपलं केमिकल नेम ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस आपल्याला कसं होतं इझीच आहे. 1 इज रिटन ॲज पॅराक्लोरोफिनाईल. जे पण कार्बन 3ला 2 सबस्टिट्यूएंट प्रेझेंट त्यामधलं एक ॲट अ कार्बन 3 पोझिशनला जे सबस्टिट्यूएंट आहे त्याचं नेम काय आहे तुमचं पॅराक्लोरोफिनाईल मीन्स तुमचं ॲट एक बेन्झिन रिंगचं तुमच्या पॅरा पोझिशनला का तुमचं असेल क्लोरीन ॲटम असेल त्याला आपण काय म्हणतो पॅराक्लोरोफिनाईल. एक बेन्झिन रिंग आणि पॅरा पोझिशनला तुमचा क्लोराईड ॲटम हे झालं तुमचं पॅराक्लोरोफिनाईल. अँड ऑदर ॲज अ आपण त्याला म्हणतो पायरिडियल. टू पायरिडियल मीन्स तुमचं पायरिड मीन्स तुमचं नायट्रोजन कंटेनिंग बेन्झिन रिंग प्रेझेन्स ऑफ 3 डबल बॉन्ड हे तुमचं टू पायरिडियल. ॲज अ C2 ऑफ पायरिडिन इज अटॅच टू पॅरेंट न्यूक्लियस. जे पण तुमचं कार्बन 2 C2 दुसरी रिंग येते कशाला तुमची ॲट कार्बन 3ला काय तुमची अटॅच असते. हे झालं तुमचं पॅरेंट न्यूक्लियस. त्याचं केमिकल नेम कसं होईल क्लोरोफिनामाइनचं 3 ब्रॅकेटमध्ये पॅराक्लोरोफिनाईल डॅश 3 पायरिड 2L N-N डायमिथाईल प्रोपाइलअमाइन. याचं केमिकल नेम कसं तुमचं प्रोपाइलअमाइनचं त्यामध्ये 3 प्रोपाइलअमाइन 3 प्रोपाइलअमाइन 3 क्लोरोफिनाईल म्हणजे ॲट अ 3 पोझिशनला तुमचं काय सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय तुमचं दुसरं 2 सबस्टिट्यूएंट असतात. त्यामध्ये एक तुमची काय तुमचं पॅरा पोझिशनला काय क्लोरोफिनाईल मग त्यामध्ये ब्रॅकेटला ॲट अ 3 पोझिशनला 3 नंबरचे कार्बन ॲटमला तुमचं सबस्टिट्यूएंट प्रेझेंट त्यामुळे आपण 3 आणि ब्रॅकेटमध्ये पॅराक्लोरोफिनाईल आणि अनदर कोणतं सबस्टिट्यूएंट तुमचं कॉमा देऊन ॲट अ 3 पोझिशनला त्याच कार्बनला दुसरे एक प्रेझेंट असते. त्यामध्ये आपण त्याला डॅश देऊन ब्रॅकेटमध्ये लिहितो. तुमचं पायरिड 2YL हे तुमचं इन ब्रॅकेट कंप्लीट डॅश NN डायमिथाईल प्रोपाइलअमाइन जे तुमचं पॅरेंट स्ट्रक्चर आहे कोणचं NN डायमिथाईल प्रोपाइलअमाइन
NN डायमिथाईल. NN मीन्स काय तुमचं नायट्रोजन ॲटमला तुमच्या 2 मिथाईल ग्रुप, 2 सबस्टिट्यूट 2 मिथाईल ग्रुप काय तुमचे अटॅच, त्यामुळं NN डायमिथाईल प्रोपाईल अमाइन. प्रोपाईल मीन्स तुमचं 3 कार्बन ॲटम स्ट्रेच चेन. हे झालं त्याचं केमिकल नेम. नंतर नेक्स्ट बघूया आपण दी कन्सिडर पायरिडिन ॲज अ बेसिस पॅरेंट न्यूक्लियस. आपण जे पण पहिल्यांदा एक्झाम्पल बघितले ते कसे तुमचे कन्सिडर आपण कोणची रिंग केली आपण त्यामध्ये आपण प्रोपाईल अमाइन ही पॅरेंट स्ट्रक्चर बघितलं. त्यानंतर आता त्याच्यामध्ये बघू आपण कन्सिडरिंग पायरिडिन बेसिक स्ट्रक्चर. जे पण तुमचं बेसिक न्यूक्लियस ते कोणतं असणार तुमचं याच्यामध्ये पायरिडिन. बरोबर. याच्यामध्ये पायरिडिन स्ट्रक्चर कुठे तुम्हाला खाली दिसते इथं, त्याला आपण नंबरिंग दिली ॲट. आपण नंबरिंग कुठे देणार पायरिडिनला, जे पण तुमचं हेटेरोॲटम प्रेझेंट असतं त्याला आपण का 1 नंबरिंग देतो. 1 2 3 4 5. याच्यामध्ये पायरिडिन रिंगला तुमच्या ॲट कार्बन 2ला काय तुमचे 2 सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे. त्यामध्ये मग ॲट कार्बन 2 पायरिडिन देअर इज कॉम्प्लिकेटेड सबस्टन्स. तुमच्या कार्बन नंबरला काय तुमचं 2ला काय तुमच्या कार्बन नंबरला कॉम्प्लिकेटेड सबस्टन्स प्रेझेंट असते. इन सेपरेट नंबरिंग इज गिव्हन. मग आपण जे पण 2 कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपण त्याला सेपरेट नंबरिंग देणार आहोत. नेक्स्ट देअर फॉर केमिकल नेम ऑफ सबस्टन्स आर 1 पॅराक्लोरोफिनाइल 3 डायमिथाइल अमायनो प्रोपाईल. जे पण तुमचं केमिकल नेम सबस्टन्स त्याचं कसं होईल तुमचं 1 पॅराक्लोरोफिनाइल 3 डायमिथाइल अमायनो प्रोपाईल. And next for in certain case heterocyclic ring which substituent is considered as parent structure. जे पण तुमचं हेटेरोसायक्लिक रिंग आहे त्याला डिफरंट सबस्टिट्यूट असतात, त्याचे आपण पॅरेंट स्ट्रक्चरचे एक्झाम्पल बघूया. त्यामध्ये तुमचं काय मग एक्झाम्पल फिथायडिनमध्ये इन दिस पिपेरिडिन 4 कार्बोक्झिलेट ही चॉईस अ पॅरेंट स्ट्रक्चर. जे पण आपण पिथिडिनचं एक्झाम्पल बघणार आहोत त्यामध्ये तुमचं पॅरेंट स्ट्रक्चर कोणतं असणार तुमचं पायपेरिडिन 4 कार्बोक्झिलेट. त्यामध्ये आपण बघूया इट इज अ ईस्टर. इन दिस केमिकल नेम इज स्टार्टेड बाय विथ रायटिंग इथाईल ग्रुप ऑफ द ईस्टर कंपाऊंड. जे पण तुमचं बेसिक स्ट्रक्चर त्यामध्ये तुमचं कोणते इट इज अ त्यामध्ये ईस्टर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. याच्यामध्ये बघितलं तुम्ही C+O CH2CH3 हे तुमचं काय तुमचं ईस्टर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतं. ॲट अ पोझिशन 1 मिथाईल ग्रुप अँड ॲट आपण ज्यावेळेस आपण तिचे पॅरेंट स्ट्रक्चर चॉईस केलं त्यामध्ये त्याचं कोणतं पॅरेंट स्ट्रक्चर त्यामध्ये तुमचं पिथिडिनमध्ये कोणतं पायपेडिन 4 कार्बोक्झिलेट. त्याला ज्यावेळेस आपण त्याला नंबरिंग दिली ॲज अ 1 2 3 4 5 ॲज अ 1 नंबरला तुमचं काय नायट्रोजन हेटेरोॲटम ॲज अ पोझिशन 1ला त्याला कोणता ग्रुप प्रेझेंट तुमचा मिथाईल ग्रुप. अँड ॲट अ 4 पोझिशनला तुमचं काय फिनाइल ग्रुप आर प्रेझेंट. फिनाइल ग्रुप अँड तुमचं काय दुसरं काय अटॅच 4 कार्बन ॲटमला तुमचं ईस्टर कंटिन्यू फंक्शनल ग्रुप. त्याचं केमिकल नेम कसं आपण राईट डाऊन करूया इथाईल -1 मिथाईल. इथाईल म्हणजे तुमचा कुठला ग्रुप झाला तुमचा जो पण ईस्टर फंक्शनल ग्रुपला जो CH2CH3 तुमचा हा काय झाला तुमचा इथाईल ग्रुप. ते कॉमा 1 मिथाईल मीन्स तुमच्या ॲट 1 पोझिशनला तुमचा काय नायट्रोजनला एक मिथाईल ग्रुप आहे त्यामुळे आपण 1 मिथाईल 4 फिनाईल ॲट अ 4 पोझिशनला तुमचं काय बेंझिन रिंग सबस्टेशन अटॅच त्यामुळं 4 फिनाईल पायपेडिन 4 कार्बोक्झिलेट. हे तुमचं काय झालं बेसिक चेन स्ट्रक्चर तुमचं पायपेडिन 4 कार्बोक्झिलेट झालं तुमचं केमिकल नेम. कसं दिलं आपण त्याला तसं केमिकल नेम काय झालं तुमचं इथाईल -1 मिथाईल 4 फिनाईल पायपेडिन 4 कार्बोक्झिलेट. नेक्स्ट त्यामध्ये बी बघूया आपण टू ड्रॉ केमिकल स्ट्रक्चर फ्रॉम गिवन केमिकल नेम. जे पण केमिकल नेम आहे आपण काय करणार आहोत स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहोत. स्ट्रक्चरवरून आपण काय करू शकतो आपण त्याचं आयडेंटिफाय केमिकल नेम आपण राईट डाऊन करूया. त्यामध्ये फर्स्ट आपण काय बघूया ड्रॉ द पॅरेंट स्ट्रक्चर. आपण काय करणार आहोत पहिल्यांदा त्याचं पॅरेंट स्ट्रक्चर पॅरेंट स्ट्रक्चर म्हणजे तुमचा न्यूक्लियस जो पण मेन आहे तो आपण पहिल्यांदा काय स्टार्टिंगला आपण काय करणार तो ड्रॉ करून घेणार आहोत. अँड नेक्स्ट गिव्ह नंबरिंग अकॉर्डिंग टू द रूल. जे आपण फर्स्ट आपण काय करणार आहोत पॅरेंट स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहोत राईट करणार आहोत. त्यानंतर आपण त्याला काय करणार आहोत देणार आहोत नंबरिंग देणार आहोत ते ॲज पर रूलनुसार नॉमेनक्लेचरनुसार आपण त्याला नंबरिंग देणार होतो. अँड थर्ड राईट द ग्रुप ॲट स्पेसिफाय पोझिशन.
आणि थर्डला आपण त्याला काय करणार आहोत, जे पण तुमचे सबस्टिट्यूएंट बाइंड असतात आपण त्याला नंबरिंग देऊन त्याला आपण पोझिशनला आयडेंटिफाय करू. फॉर एक्झाम्पल तुमचं 2,4 डायअमायनो 2,4 डायअमायनो मीन्स तुमच्या ॲट 2 and 4 पोझिशनला काय आहे, तुमच्या अमायनो ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळं डायअमायनो. त्यामध्ये आपण बघूया हेअर द पॅरेंट स्ट्रक्चर इज पायरिमिडिन. आपण फर्स्ट बघूया ह्या तुमचं काय पायरिमिडिन स्ट्रक्चर आहे. पायरिमिडिन मीन्स तुमच्या टू नायट्रोजन हेटेरोॲटम प्रेझेंट इन द 6 मेम्ब्रेन सायक्लिक रिंग अँड 3 डबल बॉन्ड. हे झालं तुमचं स्ट्रक्चर ऑफ पायरिमिडिन. त्यानंतर सेकंड 2 अमिनो ग्रुप आर प्रेझेंट ॲट 2 and 4 पोझिशन. जे पण तुमची पायरिडिन रिंग आहे त्याला काय आहे, ॲट 2 आणि कार्बन नंबर 2 and 4 पोझिशनला तुमचं काय आहे, 2 अमिनो ग्रुप अटॅच आहे. ॲट 2 पोझिशनला बघितलं तुम्ही NH2 मीन्स तुमचा अमिनो ग्रुप आहे, आणि ॲट 4 पोझिशनला तुमचं काय NH2 ग्रुप. ही 2 अमिनो ग्रुप अटॅच असते, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो 2 अमिनो ग्रुप. ओके. अँड नेक्स्ट ॲट कार्बन 5 ॲट 5 पोझिशनला काय तुमचं सबस्टिट्यूएंट अटॅच आहे, बिंग ते कसं आहे कॉम्प्लेटेड आहे. इट इज राईट इन ब्रॅकेट अँड हेन्स दॅट सबस्टिट्यूएंट हॅज गिवन सेपरेट नंबरिंग. आणि ते आपण जे पण कॉम्प्लेटेड जर स्ट्रक्चर असेल ते आपण ब्रॅकेट त्याला नंबरिंग देऊन ब्रॅकेट सेपरेट करून ब्रॅकेटमध्ये आपण त्याला राईट करत असतो. हेअर द बेन्झाईल ग्रुप सी इज सबस्टिट्यूएंट ॲट पोझिशन 3 and 4. बेन्झाईल ग्रुप जो आहे तो तुमच्या कार्बन नंबरला काय तो ॲट 3 पोझिशनला काय सबस्टिट्यूएंट आहे 3, 4 and 5. ॲट पोझिशन 3, 4, 5 बाय 3 मिथॉक्सी ग्रुप. पायरिडिन स्ट्रक्चरमध्ये तुमच्या ॲट पोझिशन 3 and 4, 5 तिन्ही पोझिशनला तुमचं काय मिथॉक्सी ग्रुप काय तुमचा प्रेझेंट असणार आहे. यामध्ये दाखवलं तुम्हाला ॲट पोझिशन हे तुमचं ॲज इन स्ट्रक्चर डीमध्ये बघा 3, 4, 5 पोझिशन तुमचं काय 3 मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट. मिथॉक्सी मीन्स तुमचं मी म्हणजे काय तुमचं मिथॉक्सी म्हणजे काय मिथाईल ग्रुप आहे. ऑक्झी म्हणजे तुमचा ऑक्सिजन कंटेनिंग मिथाईल फंक्शनल ग्रुप OCH3 याला आपण म्हणतो मिथॉक्सी. OCH2CH3 मीन्स तुमचा मिथाईल ग्रुप प्रेझेंट त्यामध्ये आणि ऑक्सिजन प्रेझेंट, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो मिथॉक्सी. असं तुम्ही मिथॉक्सी प्रोपॉक्सी असं याच्यानुसार आपण त्याला केमिकलला देतो. त्याचं तुमचं स्ट्रक्चर फायनल स्ट्रक्चर कसं झालं तुमचं पॅरेंट स्ट्रक्चर बघितलं आपण. त्यामध्ये काय बघितलं आपण फर्स्ट काय केलं आपण पॅरेंट स्ट्रक्चर कोणतं त्यांचं पायरिमिडिन. जे पण पायरिमिडिन मीन्स तुमचं बेन्झीन रिंगमध्ये 2 नायट्रोजन हेटेरोॲटम प्रेझेंट असतात, त्याच्यामध्ये 3 डबल बॉन्ड असतात, त्याला आपण काय म्हणतो पायरिमिडिन. नेक्स्ट 2 अमिनो ग्रुप आर प्रेझेंट ॲट 2 and 4 पोझिशन. जी पण तुमची पॅरेंट स्ट्रक्चर रिंग आहे त्यामध्ये ॲट पोझिशन 2 and 4 पोझिशनला काय तुमचं 2 अमिनो ग्रुप. 2 अमिनो मीन्स तुमचं 2 NH2 ग्रुप अटॅच असतात ॲट पोझिशन 2 and 4. अँड फायनल कार्बन नंबर 5 तुमचं काय सबस्टिट्यूएंट ॲट पोझिशन 3, 4, 5 3 मिथॉक्सी ग्रुप. जस्ट ह्या स्ट्रक्चर म्हणजे काय तुमचं ॲट पोझिशन 3, 4, 5 तिन्ही पोझिशनला काय तुमचं मिथॉक्सी म्हणजे तुमचा OCH3 ग्रुप काय असतो अटॅच असतो. हे झालं तुमचं फायनली स्ट्रक्चर ऑफ कशाचं तुम्ही स्ट्रक्चरवर तुम्ही काय केमिकल नेम आयडेंटिफाय करू शकता. बरोबर. इथं वरती आपण स्टेप बाय स्टेप बघितलं. त्यामध्ये इट इज अ केमिकल नेम काय तुमचं 2,4 डायअमायनो 5-3,4,5 ट्रायमिथॉक्सी बेन्झाईल पायरिमिडिन. ओके, थँक्यू.